आज आपण बनवणार आहोत कच्ची दाबिली। अगदी ठेल्यावर किंवा टपरीवर मिळते ना, बिलकुल तशीच। पहिल्यांदा जरी बनवाल ना, एक नंबर अशी बनणार आणि एकदम कमी वेळात। तर इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे, 1 ते 1.5 बुटलं। त्यामध्ये तेल गरम झालं की हळद टाकली 1 चमचा, 2 चमचे तिखट, थोडासा हिंग टाकला। नंतर दाबेली मसाला जो मिळते ना मार्केटला, तो घेतलेला आहे। मी घरी काही तयार केलेला नाही। तर इथे चिंच गुळाची चटणी माझ्याकडे असतेच, एनी टाइम मी करून ठेवते। तर ती टाकली 2 ते 3 चमचे। नंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि उकळी येऊ दिलं। नंतर जे बॉईल केलेले आलू होते त्याचे छिलके काढून चांगले स्मॅश केले। या रेसिपीमध्ये आलू जे आहे चांगले असे नेहमीपेक्षा थोडे जास्त चांगले बॉईल झालेले असले पाहिजे। आणि नंतर त्याला पाण्यामध्ये टाकलं उकळत्या आणि त्याला स्मॅश केलं आणि थोडं वेळ शिजू दिलं। तोपर्यंत इकडे शेंगदाणे जे आहे, मसाला शेंगदाणे ते तयार केले। आता इकडे चटणीसुद्धा आलूची रेडी आहे, ती ताटात पसरवून घेतली आणि लाल जी लसणाची जी चटणी असते ती सुद्धा रेडी केली। ती ज्या रेसिपी आहे ह्या सगळ्या लसणाची चटणी आणि शेंगदाणे, खारे शेंगदाणे, म्हणजे खारे म्हणजे ते मसाला शेंगदाणे जे भाजलेले आहेत, तर ते रेसिपी त्रिकोणी बटनवर क्लिक करून तुम्ही इथे पाहू शकता। तर त्याच्याशिवाय मजा नाही, खारे शेंगदाणे आणि त्या लाल जी लसणाची चटणी असते त्याच्याशिवाय। सो तुम्ही इथे सगळं बघू शकता खाली त्रिकोणी बटनवर क्लिक करून। नंतर इथे छान पावमध्ये सगळं जे मसाला आहे दिसत असल्याप्रमाणे भरून घेतला आणि चांगले बटरने मस्त असे शेकून घेतले मस्तपैकी। एक नंबर झाले होते। तर मस्त करून बघा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय।